कोल्हापूर महापालिकेच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमल येडगे, आयुक्त मंजुलक्ष्मी, राहुल चव्हाण, रविकांत अडसूळ, केशव जाधव, सर्व मान्यवर उपस्थित कोल्हापूरवासीय बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यांना शुभेच्छा मनापासून देतो। कारण आज आपण मोठ्या प्रमाणावर लोकार्पण या ठिकाणी करतोय। काळंबावाडी थेट पाईपलाईन हे जिव्हाळ्याचा विषय, पिण्याच्या पाण्याचा विषय, जवळपास 488 कोटी आणि नगरोत्थानमध्ये रस्ते 100 कोटी आणि बाकी सर्व कामं इथं आपण घेतली। जवळपास 634 कोटी रुपयाच्या आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आणि त्याचबरोबर अमृत 2 मधून आपण 4 प्रकल्प 338 कोटीचे मंजूर केलेले आहेत। त्याचाही फायदा आपल्याला कोल्हापूरवासियांना होणार आहे। त्याचबरोबर दरवर्षी कोल्हापूरला येणारा पूर पंचगंगेचा त्या पूर नियंत्रण करण्यासाठी आणि जे एक आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी जे काम करतोय त्याला वर्ल्ड बँकेकडून जवळपास 3200 कोटी रुपये देखील या ठिकाणी त्याचा आराखडा आपण तयार केला। आणि या 338 कोटीमुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण पूर्णपणे समाप्त होईल आणि 100% शुद्ध पाणी या नदीचं आपल्याला पाहायला मिळेल। आणि पूर देखील येतो महापूर, कारण मला महापुरामध्ये मी अनेक वेळा आलोय। मागच्या वेळेस खूप मोठा पूर आला, त्यावेळेस मी आरोग्य मंत्री होतो, नगरविकास मंत्री होतो। इकडे थांबून सगळं पाहिलं, लोकांना मदत केली, लोकही चांगली आहेत, सगळे एकमेकाला मदत करत होती। आणि तुम्ही मगाशी म्हणाला पालकमंत्री महोदय उठाव केला आणि उठावामुळे तुम्ही परत पालकमंत्री झाला आणि फक्त केसरकरांना आम्हाला मुंबईला घ्यावं लागलं। पण त्यांचं प्रेम कोल्हापूरवर पूर्णपणे आजही आहे आणि ते आजही ते काम करतायत। मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने आज राज्य सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि ज्या ज्या शहरांमध्ये अशा समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने निधी दिला जातो। आणि म्हणून आपण मगाशी सांगितलं अंबाबाईचं जे आपला आणि ज्योतिबाचा विकास आराखडा, तर आपण तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही देवस्थानचा आपण एक विकास आराखडा करतोय चांगला। आणि ज्योतिबाचा देखील विकास आराखडा मला वाटतं कलेक्टर तुम्ही बनवलाय आणि तो एकदा बघून घेऊ आपण, कोल्हापूरचा आणि ज्योतिबाचा। आणि हे आपले देवस्थाने बलस्थान आहे आणि म्हणून आपले करवीर नगरीची अंबाबाई आपली सगळ्यांचीच आदराचं दैवत आहे। सगळ्यांच्या आमच्या बाळासाहेबांचं देखील आवडतं शहर कोल्हापूर। कुठलंही काही शुभ काम करायचं तर करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढं आम्ही काम करायचं बाळासाहेब। आणि आज देखील आम्ही महाधिवेशन इकडेच घेतले पालकमंत्री महोदय आणि चांगलं 2 दिवसाचं झालं, आता सभेला जातोय। आणि त्यामुळे या ठिकाणी आपण या देवस्थानाचा पुनर्विकास जो आहे चांगल्या प्रकारचा आपल्याला करता येईल यासाठी आपण शासन कटिबद्ध आहे। आणि त्याचबरोबर मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्याचं काम देखील या ठिकाणी केलं पाहिजे। मगाशी राजेश क्षीरसागर यांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। नगर विकास विभागाचे ते 9 मीटरचा रस्त्याचा विषय आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक नगर विकासाचा विषय त्यांनी मांडला, कामगारांचा एक विषय या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। तर नक्की यामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण पालिका कर्मचाऱ्यांचा विषय असेल, आयुक्त महोदय तुम्ही तपासून घ्या कधीपासून ते सर्व काम करतायत। आणि शेवटी महापालिकेचे कर्मचारी हे सगळ्यात महत्त्वाचे असतात। विकास करायचा असेल तर शासन निर्णय घेते, परंतु राबवण्याचं काम प्रशासन करत असते। आणि म्हणून शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत, ती समान वेगाने धावली पाहिजे। जशी आमची अपेक्षा तुमच्याकडून कामाची असते तसंच सरकारकडून देखील आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपण करतो। डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही मुंबईमध्ये करतोय, कलेक्टर तुमच्याकडे पण डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू झालाय।
डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सफाई कर्मचारी जे आहेत अतिशय मोटिवेट झाले. ते 7 वाजता मुश्रीफ साहेब कामावर यायचे. मी म्हणालो त्यांना, मी आयुक्ताला सांगितलं हे 7 वाजता आले, लवकर 1 तास येऊ शकतात का? ते बोलले आम्ही कधी प्रयत्न केला तर त्यांचे युनियन लेटर द्यायचे, असं कसं तुम्ही बोलवता? मी त्यांना जेव्हा म्हणालो मॉर्निंग वॉकला जाणारे लोक 6 वाजता येतात, तुम्ही 7ला येता, त्यांना धुळीतून कचऱ्यातून जावं लागतं, तुम्ही 6 वाजता येऊ शकता का? ते बोलले 6 नाही, तुम्ही सांगितलं 5 वाजता येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण कर्मचारी जे आहेत त्यांना आपण एकदा त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली आणि त्यांना थोडं मोटिवेट केलं, या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि म्हणून मला वाटतं हे सगळ्या जे काही कोल्हापूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर आता सोयीसुविधा येत आहेत. कोल्हापूर हे आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे. इकडून आपण शक्तिपीठ नेतोय, नागपूर गोवा शक्तिपीठ, आणि त्यामुळे कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. दळणवळण यंत्रणा सक्षम होतील आणि मला वाटतं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी याचा फायदा होईल. कोल्हापूर शहर हे इतर शहराच्या प्रमाणेच पुढं आलं पाहिजे. माझ्या मागच्या वेळेस राजेशने माझ्याकडे रंकाळा तलाव, त्याचबरोबर आणखी कशाला पैसे मागितले माझ्या लक्षात नाही, पण दिले. गांधी मैदान आणि अनेक याच्यासाठी आपण त्यांना काही तालमीनं पैसे दिले, बरोबर. आणि जेव्हा पालकमंत्री केसरकर साहेब होते तेव्हाही त्यामुळे अनेक कामं आपण केली. आता पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ जे आहेत, आपण देखील या शहराचं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करताय. शासन म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की शासन आपल्या या कोल्हापूरवासियांच्या पाठीशी आहे. बिलकुल काळजी करू नका. हे शहर देखील आपल्याला चांगलं करायचं आहे, स्वच्छ सुंदर हरित शहर करायचं आहे. आणि पूर नियंत्रण आला म्हणजे दरवर्षी जो महापूर येतो तो थांबला पाहिजे, यासाठी देखील मला वाटतं ती नदी इकडे व्हिजिट झाली आहे ना, वर्ल्ड बँकची व्हिजिट झाली आहे. त्यांनाही सांगितलं आपण की याच्यासाठी मोठा खर्च आहे आणि मोठा खर्च असल्यामुळे वर्ल्ड बँकेकडून आपण ते पैसे घेऊन तेही करू. 337 कोटीचा जो आपण निधी मंजूर केला आहे, त्यामुळे जे काही दूषित पाणी येतं हे सगळं शुद्ध होऊन या नदीमध्ये आल्यामुळे त्याच्यामुळे प्रदूषण पूर्णपणे थांबेल. गाड्या आता बाहेर थांबलेल्या आहेत, त्याचं आता जाऊन उद्घाटन आपण करणार आहोत. त्याच्यामुळे शहर स्वच्छ होण्यास देखील खूप फायदा होईल आणि मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शहराला आज आपण निधी दिलेला आहे, याचा पूर्ण वापर चांगला करा आणि क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचे रस्ते करा, चांगल्या क्वालिटीची कामं करा आणि जो ठेकेदार असेल त्याला वेळेमध्ये काम करण्याचं बंधन घाला, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला या दिलेल्या पैशाचा पूर्णपणे सदुपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून विकासाचं जे चौफेर विकास, सर्वांगीण विकास, या आपल्या राज्याला केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. केंद्र सरकारचं देखील मोदी साहेबांचं पाठबळ आहे. डबल इंजिनचं सरकार चाललंय आणि म्हणून या राज्यात तुम्हाला मी सांगतो, या देशात सगळ्यात जास्ती इन्फ्रा प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प आपल्या राज्यात सुरू आहे, सगळ्यात जास्ती. आणि म्हणून कुठेही काही कमी पडणार नाही, एवढंच मी आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.